महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे जिल्हातर्फे महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हिरेभवन येथे सस्नेह गौरव सोहळा, आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, जीवन गौरव शिक्षक पुरस्कार वितरण व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिग्दर्शिका 2019 प्रकाशन सोहळा संपन्न झाला। सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री रोहिदासजी पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद बापूसाहेब दैते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती मधुकर भाऊसाहेब गर्दे, सभापती सौ नूतनताई पाटील, शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, राज्याध्यक्ष शिक्षक संघटना श्रीराम बहिर, विकास मुळे, पेन्शनर शिक्षक संघटना अध्यक्ष राजा पवार आदी मान्यवर पदाधिकारी, शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी प्राथमिक पी.टी. शिंदे, शिवानंद बैसाने, अध्यक्ष समन्वय समिती, गट शिक्षणाधिकारी पी.के. पारधी आदी मान्यवर उपस्थित होते। अनेक शिक्षक हे आपले शिक्षणाविषयी कर्तव्य बजावत असतात। अनेक अडचणींना तोंड देऊन ते शिक्षण क्षेत्रात अग्रणीय असतात व शिक्षणाचा वसा घेऊन गुरु वर्गाचे कार्य ते करीत असतात। असे अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षक वर्ग हा करीत असतो। त्या निमित्ताने आदर्श शिक्षक म्हणून बाबूलाल परदेशी जिल्हा परिषद शाळा गोताने, सतीश मराठे जिल्हा परिषद शाळा निडगव्हाण, विजय वानखेडे जिल्हा परिषद शाळा देगाव, सुनील पावरा जिल्हा परिषद शाळा पिंपराळा, आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा कोठारे, जिल्हा परिषद शाळा बडसाने, जिल्हा परिषद शाळा ओढ, जिल्हा परिषद शाळा खर्दे पाथर्डे, जीवन गौरव म्हणून प्रभाकर साळुंखे, जिल्हा परिषद शाळा आखाडे, श्रीमती कमल विस्पुते जिल्हा परिषद शाळा विरदेल यांना सदर पुरस्काराने सन्मानित करून शिल्ड ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले व गौरविण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष रामराव पाटील, जिल्हा अध्यक्ष नवीनचंद्र बधाने, राज्य उपाध्यक्ष देवीदास महाले आदी सर्वच धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले।
या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बऱ्याच सभापती डॉक्टर भाऊसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षण क्षेत्रातले सर्व माझे मित्र बंधू, मनापासून मला आनंद झाला मला इथं बोलून आणि आपलं चाललेलं कामकाज मला ऐकायला काही मिळालं नाही. पण बापू साहेबांनी माझ्या हस्ते या ठिकाणी प्रदर्शित करण्याचं काम माझ्या हाताने केलं आणि त्याचबरोबर माझा काही संबंध नसताना तो सत्कार देखील केला. त्याबद्दल मला मनापासून आनंद झाला. बापू साहेबांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी काही संधी मिळाली तर निश्चितपणाने माझे विचार शिक्षणाच्या बाबतीतले मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तशी संधी मिळाली तर या ठिकाणी सांगतो. काय विचार आहे म्हणे, वा मला आवडलं म्हणे तुझं म्हणे, एकदम करेक्ट ओळखला झालं. ब्राह्मण भविष्यवाल्यापेक्षा सुद्धा विचार आहे म्हणे. डायरेक्ट आर्किटेक्टला कसं समजलं म्हणे. माझा आज 48वा वाढदिवस आहे. काय नाही, सोपं आहे. काय माझा एक भाऊ आहे माझ्या घरात आणि तो हाफमॅट आहे. त्याचं वय 24 आहे. त्याच्यावरून मी अंदाज बांधला तुमचं वय 48 आहे. बरोबर काही सारं विचार नाही आला बरोबर विचार. आणि म्हणून मित्रांनो, तुमची सेवा फार चांगली. आमची सेवा आहे ना, आणि आता कधी समाप्त विजय काही सांगताय तर दादा तुमची 58 पर्यंत असते ना. मला एक सांगा, पूर्वी काय ऋषी मुनी अमूल धर्म गुरुजन राहिले. ज्ञानेश्वराला कोण गुरु होता? तुकाराम. तिसरा दादा तुम्ही दिवस पुढे झाली त्या विचार तशी आमची आमले 5 वर्ष मलाही संघटित करणं पडत. तिथलं भांडवल वचनं पडत आमले माहिती. आणि ते वती ती लायसन जनता रिलीज तरी गेली काही गॅरंटी देता येईल. तुमचे जे लायसन आहे ते 58 करून ठेवले. अहो रिटायरमेंट मला ते काय गुरु होतं. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. हा काही आता निवृत्त झालो म्हणे. काय टेन्शन बघ म्हणजे 64,000. 64,000. हा मग मी काय प्राचार्य व्हावले. 2-4 महिना राहिला होता. तिथलंच केलं प्राचार्याने माझं सारखंच केलं म्हणे. मग ते काही नाही. आता तुम्हाला गतच करणे नको. आई भानगडमा पडू नको. किती जीवन हे त्या मनमय त्याशी ले आणि 4 धामनी यात्रा करिये. 1 लाख रुपया वही जाई. बडा पेन्शन ग्रॅच्युटी ना पर्यटन फंड ना पैसा सरायचं नाही बी. तू जिल्हा परिषद निवडशी का नाही निवडशी आणि गॅरंटी देता येत नाही. आयुष्यभर कोणलंच भेटायला घ्या आणि ना त्या आमनीकडे बुद्धी राहील. नको दुसरू. चंद्र बदाने, अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे. आमच्या संघटनेमार्फत 2003 पासून आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका 2019 याचं प्रकाशन दरवर्षी सालाबादाप्रमाणे 24 डिसेंबर परमपूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त केलं जातं. आमची संघटना कोणत्याही वशिलेबाजी न करता निपक्षपातीपणे जे शिक्षक मुख्याध्यापक चांगलं काम करतात शाळांवर त्यांना पुरस्कार शोधून त्यांना पुरस्कार देण्याचं काम आमची संघटना करत असते. 2003 पासून आजपर्यंत हे काम अविरत चालू आहे. आणि 2003 नंतर 2003 पासून नवीन घ्या. हां सर. 2017 पासून तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार 2017 पासून सर
तर 2003 पासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब दैते, त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, शिक्षण सभापती सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा आम्ही दरवर्षी पार पाडत असतो. आदर्श शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यामागचा उद्देश एकच की जे शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये प्रस्ताव सादर करत नाही, परंतु ज्यांचं काम चांगलं आहे किंवा ज्यांच्याकडे शासनाकडून अन्याय होतो अशा शिक्षकांना कौतुकाची थाप देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढावं व दुसरे शिक्षक मुख्याध्यापक यांना प्रेरणा मिळावं हा संघटनेचा यामागचा हेतू असतो. त्यासाठी आम्ही जवळजवळ खूप मॅनपॉवर आर्थिक भारही सोसावा लागतो. आमची संघटना कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता आम्ही स्वयंप्रेरणेने स्वतः आर्थिक भार सहन करून हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो.